श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 4 ऑगस्ट, वार रविवार आणि आज आलेली आहेत आषाढ अमावस्या. या आषाढी अमावस्येला दर्श अमावस्या तसेच दीप अमावस्या असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात आणि त्या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या अगदी उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं महत्त्व असतं. आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात आणि सायंकाळी या दिव्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभ कार्याचं प्रतीक मानले जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते. कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करून मगच त्या पूजेला सुरुवात केली जाते. दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते असं देखील म्हटलं जातं. आणि यामुळेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते. त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, अडचणी, संकट नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपण आज जेव्हा दीपपूजन करणार आहे, दिव्यांची पूजा करणार आहे, दिवे लावणार आहेत, तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर काहींना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत देखील करू शकता. हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे? जर आपण आज अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, अडचणी, इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होईल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं सतत भांडणं होत असतात. नवरा बायकोची सतत भांडणं होत असतात. आपल्या घरामध्ये एकोपा राहत नाही, सतत कलह होत असतात. त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण असतं. आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो. यामुळे आपल्याला नेहमी पैशांच्या अडचणी येतात. त्याचबरोबर आपल्या घरातले जे व्यक्ती असतात ते खूप कष्ट, मेहनत करत असतात. परंतु कष्ट आणि मेहनत करूनही त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. आणि कधी कधी कष्ट करून त्यांच्याकडे पैसाही येतो, परंतु तो आलेला पैसा त्यांच्याकडे स्थिर राहत नाही, टिकत नाही. कोणत्या कारणातून हातातून आणि घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर ते येत असतात. त्याचबरोबर आपल्या घरातली जी मुलं असतात ते देखील सतत आजारी पडतात. मुलांची प्रगती होत नाही, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही. तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण अमावस्येच्या दिवशी जर आपण असे काही प्रभावी उपाय केले
तर त्या उपायांचा आपल्याला पटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं. कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर हा दिवस नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो. उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो आणि यामुळे जर आज आपण अमावस्येला आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जी काही सेवा उपाय करशाल त्याचा शीघ्रफळ तुम्हाला प्राप्त होईल. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करण्यासाठी आपण कापूर हा वापरतो. घरामध्ये कापूर जाळणे अतिशय शुभ मानलं जातं. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे नेहमी सुगंधित राहते. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं. तसेच घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष देखील संपत असतो. पितृदोषाला शांती मिळते आणि यामुळेच आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते. घरामध्ये कधीही वाईट शक्ती जी आहे तर ती येत नाही. वाईट शक्तीपासून, नजरेपासून आपल्या कुटुंबाचं, घराचं संरक्षण होत असतं. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर त्या 5 कापराच्या वड्या तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत. यानंतर ना आपल्याला आपल्या हातामध्ये 2 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि अगदी चिमूटभर तुम्हाला काळे तीळ आणि चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहेत. लवंग घेताना अखंड घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा फुलं नसलेले लवंग जे आहेत तर ते घ्यायचे नाहीत आणि हिरवी वेलची देखील तुम्हाला अखंड घ्यायची आहेत. या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतरनं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. जर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही कोणी नजरदोष लावले असेल, काही शत्रूंचा त्रास होत असेल, काही नकारात्मकता असेल, कोणी काही करणी बाधा केली असेल तर यासारख्या समस्या नष्ट होतात. म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात त्यांच्यावरून तुम्हाला आवर्जून उतरवायचे आहेत. कारण अमावस्येच्या दिवशी त्यांच्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जास्त पडत असतो. त्याचबरोबर घरामधल्या आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला आवर्जून उतरवून घ्यायचे आहेत. आणि यानंतर या वस्तू देखील तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. यानंतरनं हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून एक अर्धा चमचाभर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. हा उपाय सर्वप्रथम आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. देवघरासमोर हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं ते भांडं तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतरनं हे भांडं घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे. उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दरवाजे तुम्हाला उघडे ठेवायचे आहेत आणि जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये असणारे सर्व दोष हे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं, दरिद्री ही निघून जाते. जेव्हा हे भांडं थंड होईल त्यावेळी ते भांडं तुम्हाला उचलून घ्यायचं आहेत आणि त्यातल्या सगळ्या वस्तू ह्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळांना तुम्ही टाकून देऊ शकता. तसेच ज्या व्यक्तींना हा उपाय करणं शक्य होणार नाही किंवा काही वस्तू तुम्हाला भेटल्या नाही तर तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय मी सांगत आहे, तो देखील तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने सुद्धा घरातले दोष हे नष्ट होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिव्यांची पूजा करणार आहेत तर त्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत. एक मुठभर पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहेत. देवघरासमोर बसायचं आहेत, आसनावरती बसायचं आहेत. यानंतरनं तुम्हाला ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन मूठ घट्ट बंद करायचे आहेत आणि 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला वल्गसुक्तमचं पठण करायचं आहे. ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला टाकायची आहेत. साईडला कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहेत.
यानंतर रात्री तुम्हाला घरं झाडायचे नाही। हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही घरं झाडून घेऊ शकता जर तुम्हाला स्वच्छ करायचे असेल तर। पिवळी मोहरी टाकल्यानंतर घरं हे तुम्हाला दुसऱ्या दिवशीच स्वच्छ करायचे आहेत। ही पिवळी मोहरी जर अमावास्येच्या दिवशी अशी जर आपण घरामध्ये टाकली तर आपल्या घरातली इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता या नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते। तर हा एक प्रभावी उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हे आज 2 उपाय आषाढी अमावस्येला करायचे आहेत। दोन्हीही उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।